जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। पिढ्यानपिढ्या नशिबी आलेल्या दारिद्र्याशी दोन हात करत उद्याची भाकर मिळेल की नाही या चिंतेत दिवस रात्र कष्ट करणाऱ्या कुटुंबातून आलेल्या संतोषी माधव अंदिलवाड हिने आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नांदेड पोलीस दलात स्थान मिळवले आहे। तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे। अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या संतोषीच्या आईवडिलांनी कष्टाने जमा केलेल्या पैशातून तिचे शिक्षण सुरू ठेवले। आर्थिक अडचणींमुळे स्वतःची पुस्तके घेणेही शक्य नसताना तिने मैत्रिणींच्या पुस्तकांवर अभ्यास करत रात्रंदिवस मेहनत घेतली। अनेक अडचणींना सामोरे जात तिने शिक्षणाची वाट सोडली नाही आणि अखेर आपल्या मेहनतीचे फळ मिळवले। संतोषीच्या निवडीमुळे तिच्या कुटुंबियांसह गावात आनंदाचे वातावरण असून पिढ्यानपिढ्या भोगावे लागलेले दारिद्र्य आता तरी दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तिच्या या यशाने इतर मुलींनाही प्रेरणा मिळत असून प्रतिकूल परिस्थितीतही खचून न जाता शिक्षणाच्या बळावर विविध क्षेत्रात प्रगती करून स्वतःसह कुटुंबाचा उद्धार करावा असा संदेश संतोषी पंदिलवाड हिने आपल्या कर्तृत्वातून दिला आहे। पाहूया संतोषी पंदिलवाड व माधव पंदिलवाड आणि संतोषीचे काका तुकाराम पंदिलवाड यांचे काय म्हणणे आहे ते। शिक्षण घेत असताना म्हणजे अडचणी भरपूर आल्या, पण घरचे सपोर्ट केले सगळ्यांनी, म्हणून शक्य झालं। पुस्तक वापरायचे मैत्रिणींचे आणि अभ्यास करायचा, फक्त क्लासचा अभ्यास आणि मैत्रिणींपासून घेतलेले पुस्तकं यावरच अभ्यास केला। चांगली भेटली, खरं तर शिक्षक चांगले भेटले, शिक्षण पण चांगलं भेटलं, सगळ्या गोष्टी भेटल्या। म्हणून आई वडिलांनी मेहनत करून शिकवलंय, दररोज कामाला जायचे आणि मग मला त्या परिस्थितीची जाणीव होती। मग मला वाटायचं की आपण बी त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे रोज। आणि मिस्त्रीच्या हाताखाली जायचं, काम करायचं आणि पैसे पाठवायचे शिक्षणाला। आणि ते बी मुली अशा चांगल्यापणानं पैसे वापर केला आणि चांगल्या शिकल्या। किंवा तिची शिकायची जिद्द होती, त्याच्यामुळे आता काही हो म्हणून मी अंगाचं काही वेळच बघलो नाही, सध्या रोजही काम करून पैसे पुरवठ्या केले आणि नाजूक परिस्थितीनं पैसा आम्ही बी वापरला। समजा पैसे आणि पैशाचं मोल केलं त्या, आणि ते आज यश भेटलं। समजा या एवढ्या गरिबीच्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्या मुलींनी शिकण्याची जिद्द, त्यांना मी अनेक वेळा सांगितलं की बाई तू शिकायला पाहिजे। तिची एक इच्छा होती मला पोलीस बनायचं, कारण आपल्या गरिबी परिस्थितीमध्ये शिकणं खूप हालाकीचं परिस्थितीमध्ये जाणं खूप अवघड होतं। पण त्या मुलीनं स्वतः अभ्यास करून, स्वतः कुठलाही खर्च न करता, आई वडिलांची जाण ठेवून, परिस्थिती जाण ठेवून, सगळ्या परिसराचा अभ्यास करून तिनं स्वतःला शिक्षण पूर्ण करून तिने जिद्द पूर्ण केली। आणि तिनं जिद्द स्वतः पूर्ण करता स्वतःचे पैसे वाचून तिनं दुसऱ्या मुलीला सुद्धा केलं आणि ती मुलगी सुद्धा वेटिंगवर कटलेली आहे। मुलांना पण तिने आज शिकण्यासाठी खूप जिद्द करताय, त्यांना वारंवार गाईड करताय किंवा तू शिकायला पाहिजे, तू काहीतरी करायला पाहिजे, आपली परिस्थिती खूप नाजूक आहे, गरिबीची आहे, असं वारंवार लोकांना पण गाईड करत असते। आणि समाजामध्ये सुद्धा मुलींना शिकायला पाहिजे। गरिबी हा पैशासाठी अडून राहत नाही कुठे, तर पैशाला बाजूला ठेवून, आपल्या गरीब परिस्थिती बाजूला ठेवून मुलींनी जर अभ्यास केला तर यावर परिपूर्ण त्यांना यश मिळू शकते। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।